आदर्श माध्यमिक विद्यालय शिर्डी। आदर्श विद्यालयातील सर्व गुरुजनांना वंदन करून विद्यार्थी बालकांना मनापासून मनपूर्वक नमस्कार। आनंदाचा सोहळा पाहिजे, गावात मंदिरापेक्षा सुंदर अशी शाळा पाहिजे, अशा या तुमच्या सुंदर शाळेतील तुम्हा हुशार विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नमस्कार। जीवनामध्ये माणसाची वाढ आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी संतांचा आणि शिवरायांचा इतिहास ज्ञात हवा। आम्हाला फक्त राष्ट्रपती शिवरायांच्या न्यायनीती धर्माप्रमाणे आणि संत समाज सुधारकांच्या विचाराप्रमाणे वागायचे आणि समाजामध्ये भारतीय संस्कृती जगामध्ये टाकणे अशा भारतीय संस्कृतीमध्ये आपण आदर्श माणूस म्हणून आपल्याला फक्त जीवन जगायचे। बघा छत्रपती बाळगंगाधर गावा देतो एखाद्याला आपण भावावर बसतो आणि माझ्या वाचला जेव्हा आपल्याला खायला वाटलं अरे कोणी पती दिलं नाही खायला कोणी दिलं नाही परंतु म्हणालो त्या पात्रांना माझे डोक्याने घेतले जाते कारण त्यांच्या मागे बनतो आपल्या पंथावर जात असतो। तसा मी स्वतः प्रवेश निर्माण करा मला मोठे भरले तुमच्यातला प्रत्येक मोठा चांगला आणि यशस्वी माणूस होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी संत देवाने मी तुमच्या समोर हजर आहे। बघा बऱ्याच वेळा पाऊस पडतो, पाऊस पडताना पाहिजे का पाऊस बऱ्याच वेळा पाऊस पडतो, पावसाचे काय थेंब पावसाचे काय थेंब मातीमध्ये पडतात विरून जातात, काय थेंब पहाडाच्या टप्प्याला पडतात माती होतं, काय थेंब सापाच्या तोंडामध्ये पडतात त्याचं विष होतं, काय थेंब कालवावर पडतात जन्मात होणाऱ्या मोठ्यासारखे चमकतात परंतु ते विरघळून जातात। एखादा चिमट्यामध्ये पडतो त्याचा मोती होतो माझ्या विचाराचा एखादा तुमच्या कानाच्या चिमट्यामध्ये पडून त्याप्रमाणे वाचण्याचा करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो। मला बऱ्याच मुलांना वाटतं मी फुटला मी काळा मोठा होणार तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार प्रत्येक जण मोठा होणार तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होणार। मला सांगा भारताच्या राष्ट्रपती काय म्हणतात द्रौपदी मुर्मू कोणत्या जातीच्या नव्हत्या आजाद स्वदेशी समाजामध्ये जन्मायला त्यांचा खरं बोलायचा नाही मग असं मित्रांनो कोणत्या कोणत्या घरात जन्मायचं कोणत्या कलर घ्यायचं हे आपल्या हातामध्ये नसलं पण जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो प्रवास तो शिकून सवरून कसं मोठायचं हे मात्र आपल्या हातामध्ये आहे। मुलांनो माणूस जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो, किती प्रकारे एक शिकून आणि सवरून। बघा एखादे म्हातारं माणूस म्हणतं अरे मुलं उलासतो चांगलं करत नाही जन्मगत करत मुलं बदलतो शिकून सवरून काहीतरी पण शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून सकारात्मक आधारित लोक शब्द सत्य सदाचार संस्कार प्रत्येक विचारामध्ये संतांच्या विचारामध्ये माणसाच्या जीवनामध्ये सामायिक असतं। एक चांगला विचार करून जगाला वाढण्याचा प्रयत्न केला तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो। आता मला सांगा तुमच्या गावामध्ये शिकून म्हणजे शिक्षण बघा शिक्षण
तुम्हाला आत्महत्या गोष्ट होती, तुम्हाला आत्महत्या केले जाते आणि त्याचाही दिसतो. कोण दिसतो? दोन लहान प्राण्यांची मुलं लहान होतात. कारण थोड्या अंतरामध्ये तुमची पिढी एवढी थोडी जागी कमी आहे, तुम्ही वेळेपर्यंत उतरणारच नाही. कोण दिसतो? लहान प्राण्यांची शर्यत जाते आणि त्यातला कोण दिसतो? लहान कोण जाते नाही कोण सस्तात उतरतात का पुस्तकात त्यांना का सुरुवाती पहिली लावली कोण दिसतो? सत्ताचा होता तो काढला तो थांबला नाही, झोपला नाही, त्याला हलसला नाही, कंटाळला नाही. म्हणून लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? प्रत्येक संख्येमधून काहीतरी शिकायचा असतो, बोध घ्यायचा असतो. प्रत्येक झाडामधून काहीतरी झाडा घ्यायचा असतो. झाडे काय फक्त आपल्याला शिकून पास होण्यासाठी नसतात, त्यांना चांगला घेऊन आयुष्य त्यांना शाळेमध्ये तुम्हाला काटकोण, त्रिकोण, लघुकोण, विशाल गुण शिकतात. पण जीवनाचा खरा दृष्टिकोन आहे ना, ते फक्त संत छत्रपतीच्या विचारातून मिळणार आहे. त्याला सांगणार आहे विचार घ्या. छत्रपतीचा विचार सांगू संतांना सांगू का वेळ कमी दिलेला आहे. छत्रपतीचा सांगू अगोदर हिवणीला जंग झाली होती, हिवणीमध्ये जंग झाली होती. गल्लीमध्ये एक सुंदर मुलगी, मुस्लिम समाजाची मुलगी, एक मुलाला बघायची नाही, सरळ तिथे जायची, वेगवेगळ्या होती, हिवणीच्या वंशाला होती. पण अनेक तुम्हाला थोडं जाता येता काय झालं एका शाळेमध्ये मी आपल्या रामायण सांगितलं, सर्वांना सांगितलं राममित्र ज्योती रामायण सांगितले. रामाचा जन्म सीतेचा विवाह, राजकाल रावणाचा वध, सीतेचं वंदन, रावणाला कोणी मारलं, कंद मारलं, सीतेला मोह झाला, हाताच्या मागं पळाली आणि लक्ष्मण तिच्या ओलांडली. सगळं सांगितलं आणि एका मुलाचं लक्ष नव्हतं, ते दुसऱ्याला मारत होतं. एक कोपऱ्यामध्ये बोलतो, हे बघा हे कोपरा रावणाला कोणी मारलं? रावणाला मी आता रामायण सांगितलं, रावणाला कोणी मारलं? तुम्हाला मी नाही मारलं, मी नाही मारलं. आता तुला रावण पुढे सापडणार, तुझं काहीच लक्ष नसतं. तर मी काय सांगत होतो, ही मुलगी वेगवेगळी होती आणि तुला कोणत्या पाठला करायची, कुणी गाडी आसमानाची, कुणी चिठ्ठ्या मारायची. पण ही मुलगी कुणाकडे पाहत होती, सरळ शिकवणी चालत होती. त्यावेळेला कोणी सरळ शिकवायचे आहे, कुणाकडे पाहणार नाही, आयुष्यामध्ये तिला काहीच कोणी करू शकत नाही. ही मुलगी गाडी सरळ शिकवणी काय झालं, दुर्दैवानं 1983 सालची गोष्ट आहे. ही मुलीला जंगल झाली. गल्लीमध्ये बघा, गल्लीमध्ये काही काही जोड करतात, हातून घेतात, दुकानं करतात, काही करतात, त्यानंतर काही जोड दुकानं जोड काही करतात, त्यांचा माल होतात. पण त्या दुकान पोरांच्या लक्षात आलं आणि या गल्लीमध्ये आपण आपली सर्विस चालू केला, हात जोड केला. मग त्यांनी पाहिलं जंगल झाली, सगळी गडबड झाली, पोरं झालाय. मग ती पोरं त्या पोरीच्या घराकडे पळाली. या मुलीच्या घराकडे पळाली. बघा तिला पाहिलं आणि दुकानच्या माझ्या पाण्याला तिला वाटलं होती. मग ती मुलगी कशी पळाली, त्याच्या पाहिलं मागच्या दरवाजाला पळाली, दूर पळाली. 1 तास 2 तास 3 तास मुलगी पळत होती. तिच्या पाण्याला धोली, पुढच्या घरात होती, पुढच्या घरात कळत नव्हतं. पाहिलं तिच्या घरात नाही, तिला नाही, पुढंच घुसायला वाटलं नाही. पण शेवटी पाणी आणि पुढच्या गल्लीमध्ये गेली. खिडकीतून डोकं पाहिलं, तिथं पाहिलं, खिडकीतून डोकं पाहिलं आणि पुढच्या दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवला, एक गवळीचा दरवाजा वाजवला. 25 वर्षाचा दरवाजा उघडला. आतमध्ये शिरली, दरवाजा बंद केला आणि डायरेक्ट पॉटमध्ये पक्षाने 10 महिन्याची मुली पॉटमध्ये त्या पॉट खाली दातमध्ये गेली. आतमध्ये शिरली, तोपर्यंत त्या दरवाजाला कळलं. माझ्या बाहेर डोकावून मुलीकडे दुकान पडले. मग त्यांनी दरवाजा बंद केला, तो खिडकीमध्ये उभा राहिला. पोरं पळत पळत आले, 10 महिना त्यांनी विचारलं, हे भैया तिथे आहे का? तुम्हाला नाही आली. त्याला समजलं होतं एका मुलीची इज्जत जाणार आहे. समजलं होतं तुम्हाला नाही आली. नाही आली म्हणल्यावर ती पुढे गेली, परत दादांना सांगितलं आली आणि परत त्या खिडकीतून तो खिडकीतून हात होता आणि तिथे उभा होता आणि म्हणला, लडकी आली नाही की तिथं गेली, एक गणिताची आली गेली, गणित तिथं गेली, आत्मा झाला खाली तिथं गेली. तो म्हणला काय आलो. मग ती पुढं बाहेर गेली. तो मुलगा रात्र बसला गाण्याचा. पण ही 2-3 तास करून ही मुलगी खॉटखाली गेलेली मुलगी खॉटखाली तुम्हाला घंटामध्ये फुटून गेलेली, हातावर घोडायला लागली.
तिची झोप झाली पहाटे उजाडता 5 वाजता तिची झोप झाली झाल्यावर ती बाहेर आली आणि वाढीची सकाळच्या आल्या दिल्या आणि शिरीच्या मुलाला पाहिजे माफ करा माफ करा तुम्हाला काय माफ करणार तो आपल्या हाताचा होईल म्हणजे राजू करा पण मला ते त्यांचे इज्जत वाचवणार आहे की पोरं तुझी खोट करणार आहे शेणात करणार आहे की पोरं तुझी इज्जत करणार आहे म्हणून तू खोट होती पटना माझ्याकडे बोलली माझ्याकडे खटाखट शिरली आणि मी ते व्यक्त होतो मी तर एकटा होतो मी तुझं काहीतरी करत होतो बरोबर वाईट करू शकत होतो पण मला सांग तू माझ्यामुळे काय दिलीस मला काय विश्वास आला तुम्हाला विश्वास होते या घरी तुमच्या घराला प्रत्येक घरामध्ये लोक होते त्या घरामध्ये घरामध्ये लोक पण मला कोणत्या घरामध्ये सुरक्षित वाटलं नाही मुसलमानाचं वाटलं नाही पण जेव्हा इथं आले तुझ्या खिडकीतून कोणीच्या खिडकीवर एका राजाचा फोटो पाहिला आणि फोटो पाहिल्यावर मला विश्वास आला अरे हा राजाचा फोटो त्याच्या खिडकीवर आहे तो आयुष्यामध्ये मला जगाला भेटणार नाही हा सांगा मला तो कोणत्या राजाचा फोटो असेल तो छत्रपती शिवराय छत्रपती शिवरायांचा जयजयकार का होतो अनेक सूर्यप्रकाश होऊन गेले राजा राजेंद्रराय महाराणा प्रताप पृथ्वीराज चव्हाण शिवरायांना तहामध्ये हरवला निर्धाराचे संगीत उदयभान राठोड अनेक राजे होऊन गेले छत्रपती शिवराया इतके सुरू होते त्यांचा जयजयकार म्हणजे ऐकायचा राजा ग्रंथालय सिंगची जय या ग्रंथालय सिंगला 23 किल्ले घेतले होते आणि शंभूराजांना वाळ ठेवलं होतं माहिती तुम्हाला शंभूराजांना वाळ ठेवलं होतं 9 वर्षाच्या शंभूराजांना लागल्याला वाळ म्हणजे त्यांच्यापैकी जागा लावा लागला आणि 9 वर्षाची त्यांची होण्याची पाहून त्याला मंत्रकारी दिली आणि मंत्रकारी दिल्यावर त्याला बुद्धिबळामध्ये त्यांच्या चिपाला हलवलं दिलेखानाला हलवलं त्याला एक हाती बकरी देण्यात आला हाती बकरी देण्यात आला मग त्या दिलेखानाला थोडा राग आला तो त्याला थोडा कुचितपणे म्हणाला शंभूराजे शंभूराजे तुम हमको तुमने हराया तुमको ये हाथी दिया लेकिन मेरे को बताओ ये हाथी तुम तुम्हारे मार में कैसा लेके जाओगे शंभूराजा हुशार होते चाणाक्य होते 9व्या वर्षी त्यांना कितीतरी भाज्या येत होत्या 9व्या वर्षी त्यांनी 4 गंटलेले होते बुंदोगिरीच्या त्यांची दिलेखाना होत्या दिलेखान साहब ठीक है आप बोलते हैं हाथी कैसा लेके जाएगा फिर हाथी तो मैं कि भगा के उसको पीछे चल के लेके ही जाएगा लेकिन आप बताओ आप हमारे देश के लिए ले लिए हैं फिर आप महाराष्ट्र से आप आगे वाली दिल्ली में कैसे लेके जाओगे शंभूराजे इतके हुशार होते 9व्या वर्षी कार्य केले 13व्या वर्षी ज्यांची त्यांनी हातात सुरुवात केली 16व्या वर्षी पूर्ण केली 17व्या 9व्या वर्षी त्यांची काही सामंत ज्ञानेश्वरांना ऐकवले आणि ज्ञानेश्वरांच्या दारू निर्माण झाली 9 वर्षाची चिमुरडी मुक्ती एवढं कल्पनांमध्ये तर माझा जन्म फक्त जगाला ज्ञान देण्यासाठी आहे तर तुम्हाला इतिहास सांगू का ज्ञान सांगू का जनरल सांगू कोणतं सांगू कोणतं आवडतं तुम्हाला इतिहास बरोबर बघा अमेरिका आणि विएतनामच्या युद्ध झाला अमेरिका विएतनामच्या युद्ध झालं त्या युद्धामध्ये सोडलेल्या विएतनामला 20 किलोमीटर अमेरिकेची सोडलं दिली आणि शेवटी अमेरिकेचा पराजय झाला सोडला या विएतनामच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या सेवकांना सांगितलं की माझा मृत्यू होईल माझ्या परिवाराला छत्रपती शिवरायांचा मावळा हरपला छत्रपती शिवरायांचा मावळा हरपला आणि मग त्या वेळेला त्याचा मृत्यू झाला गंभीर वाद दिलेलं नवीन महिला म्हणजे अध्यक्षाची नियुक्त झाली आणि ती महिला अध्यक्षाला कळलं नाही त्या गंभीर वाद दिलेला काय सांगितले ती आपल्या हिंदुस्थानच्या घडीवर आली राष्ट्राच्या घडीवर आली आणि मग तिला भाग दिला सांगितली समाधी ताजमहाल सगळं आपल्या नेत्यांच्या मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना दाखवलं पण ती आली ती महिला राष्ट्राध्यक्षा ती म्हणली मला अन्नाचा राष्ट्रात्मा बघायचा नाही मला लाल किल्ला बघायचा नाही मला फक्त तुमच्या छत्रपती शिवरायांचा जन्मस्थान आणि त्यांची राजधानी रायगड अशी घेऊन गेली
दोन मला दाखवा बाजूला शिवनेरी दाखवा त्यामुळे मग आपल्या महाराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी त्याला शिवनेरीवर लिहिल्यावर तिने शिवरायांची समाधी पाहिली किल्ला पाहिला शिवरायांच्या समाधीला डोकं टेकून प्रणाम केला बाहेर आली आणि बाहेर येऊन त्या महिला राष्ट्राध्यक्षानं बाजूला ती माती पडली समोर माती मुठभर माती तिच्या उचलली आणि आपल्या बॅगेमध्ये घातली आपल्या बॅगेमध्ये घातल्याच्या नंतर आमच्या एका पत्रकारांना ज्यावेळेस माझे पत्रकार होते पत्रकारांना विचारलं मॅडम ये पट्टी आपने अपने बैग में डाल दिया क्यों डाल दिया पट्टी डाल दिया तो राष्ट्राध्यक्ष म्हणजे ही माती का सुरांची आहे त्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आहे त्याच्या जन्माला पावन झालेली माती ही मातीमध्ये जेणेकरून माझ्या देशामध्ये आपले शूर वीर पराक्रमी करून जन्माला येते म्हणून तिने माती आपल्या बॅग मध्ये भरली ब्रिटन म्हणजे इंग्लंडचा राष्ट्राध्यक्ष त्यावेळेला तो व्हाईसराय होता लॉर्ड माउंटबॅटन त्यांना असं म्हटलंय छत्रपती शिवराय आपल्या देशामध्ये जन्माला आले असते छत्रपती शिवराय आपल्या देशामध्ये जन्माला आले असते मॅडम मोबाईल मोबाईल छत्रपती शिवराय जर आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर आम्ही आमच्या जगावर राज्य केलं असतं आपला नेताजी सुभाषचंद्र बोस ज्यावेळेला हिटलरची मदत करण्यासाठी गेले त्यावेळेला तो हिटलर म्हणला अहो आम्ही का तुम्हाला मदत करणार फक्त आम्ही तुमच्या देशाचे जो राजा आहे ना छत्रपती शिवराय त्याच्या ज्ञानीच्या संघाप्रमाणे विचाराप्रमाणे आम्ही करतोय मित्रांनो मी तुम्हाला काही जास्त सांगणार नाही आंबेडकरांचा बोध सांगणार नाही काही जणांचे फोटो सांगणार नाही फक्त तुम्हाला एवढं सांगतो त्यावेळेला शाही बोलत छत्रपती शिवरायांच्या फळाने तो ज्यावेळेला तो शाहीचे आपल्या हाताने बघत आपल्या हाताच्या वेदना मनामध्ये अंतःकरणामध्ये वेदना होत असताना त्याची बहीण लावत आली म्हणजे भाईला वेदीला पता है वेदीला पता है देखो सूरज चांदी मुझे उठा के ले होंगे बचाओ बेटी शिवाजी आगे उठा के गए होते त्यावेळेला त्या साहित्य काळाचं त्यांचं बोटाचं दुःख तो विसरला आणि आपली म्हणजे शिवाजी छत्रपती शिवाजी ऐसा कर नहीं सकता छत्रपती शिवाजी किसी की गर्दन काट सकता है किसी की उंगली काट सकता है लेकिन किसी की बहू बेटे को पकड़ कर एक भी नहीं जा सकता साहित्य काळामध्ये होतं आपल्या देशातल्या राजांविषयी छत्रपती शिवरायांविषयी त्या मोठ्या समाजाला महाराष्ट्र देशाच्या समाजाला एवढा राग वाटतो छत्रपती आमच्याकडून कधी होणार आहे कल्याणच्या तुलनेला आम्हाला छत्रपती शिवरायांसमोर पेश केला तुमच्यासाठी बघा हा खजिना आणि तुमच्यासाठी छत्रपती शिवरायांचं पाहिलं आणि आम्हाला तुमचं डोकं आम्ही लोकांच्या मुस्लिमांच्या लेखी इज्जत करायला लागलो त्यांच्या इज्जत घेऊन आपल्यामध्ये मालकामध्ये कल्याणमध्ये मुला मामाच्या राजवाड्यामध्ये मातम मारला होता दुःख झालं होतं त्याला एवढं दुःख नव्हतं आपला जमीला लुटून गेला याचं त्याला दुःख नव्हतं परंतु आपली कुणी सुंदराची सूर त्याला जीवितून पळून गेली म्हणून त्याला दुःख झालं होतं मातम मारला होता तिने दोन मातम मारला होता कोणाला काय समजत नव्हतं पण त्यावेळेस त्याने पाहिलं
म्हणजे सोळाशे 10 मावळे प्रत्येक पालखीचे काय भांडण आहे 20-25 मुस्लिम सरदार तिथं पळाले आवाज पळाले आणि त्या महिन्याला आडवे गेल्यावर त्यांनी त्या शिवरायांच्या सैनिकावर तलवार उघडलेला मुलामा तिथून खेळातून बाहेर उठले अचानक म्हणजे मस्त मारो मुझे कुछ भी नहीं मिला मुझे भाई इंद्रसेन ने वापस भेज दिया है मुझे बहन मानकर मला बहन मानून शिवराय गाडी करून शिवरायांना परत पाठवले शिवाजी देव आहे शिवाजी भगवान आहे अशी गोष्टी सांगायला लोक होते अशा वेळेला तिथे सैनिक मोठे त्याला वाटलं आता आपल्याला गोष्टी सांगायला पाहिजे शिवाजी परिवाराची खाली शिवरायांना झोपतात तिथे बर्बाद करतात शिवरायांनी केलं म्हणजे त्याला वाटलं आणि त्या गोष्टी समाजाच्या सैनिकांनी केला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी का होतो अनेक राजे होऊन गेले अनेक वेळेला तुमच्या आईवडिलांच्या काळजी असतात पण हे काळजी होती त्यावेळेस मोगाई पुन्हा मुमताजीला प्रेमाखातर मुमताजीला पूजेसाठी ताजमहाल मानणारा शहाजहान इस्राईल पुन्हा माणसांच्या प्रेमासाठी ताजमहाल बांधणारा होऊन गेला बाजीराव पण फक्त आपल्या मराठी नाही फक्त मराठी नाही आपल्या भाषेच्या स्वप्नपूर्तीसाठी 307 किल्ले बांधून स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा झाला तो म्हणजे छत्रपती शिवराय म्हणून छत्रपती शिवराय काय म्हणतो छत्रपतींनी त्या वेळेला सगळी सुशिक्षित बेरोजगार हटवली कशी हटवली छत्रपती शिवरायांच्या सैनिकांमध्ये म्हणजे बघा वडाळी नाईक त्यामुळे थोडं डांगर म्हणजे जंगलामध्ये गुलाबी सोनमाला करायचे सगळे त्यांनी छत्रपती शिवरायांना गोळा केले त्यामुळे जबाब घेऊन झालं एक तरी गुन्हेगारी होती रंगामध्ये आपली गुन्हेगारी घातली आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये जे तलवार करत होते शिवरायांमध्ये डोंगरमध्ये लुटमार करत होते ते सैनिक काम झाले आणि त्या सैनिकात बळावर त्यांनी स्वराज्य निर्माण केलं त्याच्यामुळे मला एकच शेवटची गोष्ट सांगतो तुम्हाला एक खाना होता बाबांचं काय झालं नाव द्या शक्तीला खंडनवली आता शेवटचे एवढं सांगतो शक्तीला खंडनवली श्रीनिवासांनी एका नाविकाचा मुलगा सैन्यामध्ये भरती झाला आणि त्यावेळेस महाराजांना भेटा पडला वेळेमध्ये छत्रपती शिवरायांना बाहेर पडता येत नव्हतं 6 महिने झाले त्यांना वाटलं होतं पाऊस झाल्यावर आपोआप वेळ लावले पण वेळ लावला नाही वेळ आवडला गेला त्यावेळेस काय आहे नाही म्हणून छत्रपती शिवरायांच्या सर्व गोष्टांमध्ये कल्पना झाली आणि त्यांना 2 मार्च्या करायच्या एका मार्गीमध्ये शिवाजीचं सोंगण 2 पुढे पडायचं पण वीर दरवाजाजवळ जाईल त्या वेळेला 2 मार्च्या दरवाजांना तुम्हाला माहिती मार्च्या दरवाजाला खर्च छत्रपती शिवरायांचा आपल्याला गाव फोन करणार त्यावेळेला आपण काय होतं त्यावेळेला काय होतं त्यावेळेला आपण ते कोणाला हे होतो शिवाजी छत्रपती शिवाजी त्याच वेळेला शिवरायांना सांगितलं एक होतो शिवाजी कोणाला लोकांसाठी लोक तुमच्या डोळ्यातल्या अश्रू माझ्या खांद्यावर मिळले एका अश्रू मिळेल 100 मिळेल स्वराज्यासाठी तुमच्यासाठी 100 मिळेल माझ्या 2 माणसं निघाल्या एक माणसी पकडली गेली पकडण्याची माणसी त्याच्यासमोर हजर केली समोर हजर केला त्यांना मान व्यवस्थित आनंद झाले आनंदात
लागेल त्यामध्ये आपण माहितीला ठेवण्याची करते सगळा इतिहास मला माहित आहे आणि मग त्यावेळेला जो अफजलखानाचा मुलगा त्याला माहित होतं त्यावेळेला त्याचं पाहिलं एक पाहिलं आणि त्याने पाहिलं का शिवाजीच्या डोक्यावर जखम झाली होती त्या पक्षाने जखम केली होती आणि ती जखम दिसत नाही माझ्यावर तो सिद्धीवर जो हनुमानला सिद्धीवर तुमचा म्हणला शिवाजी होऊ शकता शिवाजी नाही होऊ शकता शिवाजी होऊ नाही शकता तो मी तुझे माझे पक्षांमध्ये आपल्याला केली त्याची गाडी पाहिली गाडी फोडली तसं सोंग उघड झालं सोंग उघड झाल्यावर तो सिद्धी जोहर लाल झाला आणि त्या सिद्धीनं तलवार काढली समाजाच्या रक्ताचे वार केले आणि तो शिवाजी रक्ताच्या नारोळ्यात कोसळला परंतु वेदना नव्हत्या तो आनंदाने हसत होता सगळं रक्तबंबाळ झालं होतं ते तरी आनंदाने हसत होता आणि तो हसताना पाहून त्या सिद्धीला जवळ लागले सगळा व्यक्ती में रहा है तो हसता इसका नाव क्या है तो शिवाजी मला भाग्यवान आहे भाग्यवान आहे जन्मताना राजा शिवाजी म्हणून नाशिकात आला तो तर भक्ताला शिवाजी म्हणून बसतोय म्हणून भाग्यवान आहे त्या मानजीमध्ये जन्मलो त्या मानजीसाठी म्हणतोय म्हणून असतोय त्याच वेळेला दुसऱ्या पावनखिंडीमध्ये पावनखिंडीचा जो वेळ संपलेला आहे म्हणून पावनखिंडीमध्ये माझी प्रमुख संत गेली विकस्त गेली फक्त मावळे त्यांच्या 15,000 पिढीची मंदिरे त्यावेळेस लोकांची शाळा दिल्या वेळेला त्या माझी प्रभूला शिवराय म्हणाले होते शिवराबाजी आपण सगळेजण जाऊ किंवा सगळेजण जाऊ त्यावेळेला माझी प्रभू वाक्य आहे तुम्हाला जावा राजा तुम्ही जावा तुमच्यासाठी तुम्ही काय करावं जावा प्रांतोपाची सलामी द्या तोफाची सलामी आजपर्यंत हा माझी प्रभू आपला प्राण सोडणार नाही जावा तुमच्या जेवणाला धोका जेवणाले आमच्यासारखे लाभ पण लाखांचा पोषिता जगायला हवाय बळसोडाला विचारगडावर पोहोचले विचारगडावर पोहोचले 5 लोकांची सलामी खाली तोड भागीनं रस्त्यावर रस्त्यावर खाली दादागिरी पडला नाही त्यावेळेला 5 लोकांचा आवाज ऐकला त्याच वेळेस माझी प्रसाद बोलला कितीतरी मावळे देशासाठी पाठी झाले आपल्या देशासाठी राजगुरू कष्ट पाठी झाले पण ते मावळे होतांचे स्वर्गामध्ये गेले तर आपल्या देशाची परिस्थिती कमी जर आता पाहिली खंडीकाराच्या हाताच्या सुराच्या मारल्या खंडीचा वल्ला भरलाय आग लागली समाजामध्ये विशेष प्रकार सगळी लोक राष्ट्राचे प्रमाण वाढायला लागले आणि मग तिला आपल्या लोकांनी हे बोल बघून त्या भगत सिंगाला स्वर्गामध्ये काय वाटत आहे तो म्हणत आहे त्या चुकेव हमने बेटी कमी नाही केले हमने ज्ञान गवाई मुलांनो आयुष्यामध्ये एक मार्ग आहे शिक्षण फक्त मुलं मोठा होऊ शकतो दुसरा मोठा मार्ग नाही आता मुलांनी जरा काम करून नाही का आपल्या देशाची कामाची समस्या आहे मुलांसाठी लागतोय ज्ञान काम करतात ज्ञान करून नाही काम म्हणतोय आपल्या देशासाठी कामाची समस्या आहे नवीनच्या आधीचे भारतीयांमध्ये मोबाईलच्या नादामध्ये टीव्हीच्या नादामध्ये फायबर व्हायला मुलीच्या धोकामध्ये मुलांची नसते आणि मुलांना तुमच्यासाठी सांगतो आपल्या देशामध्ये प्रत्येक गावामध्ये 12 ते 15% मुलं बिघडत करण्याची आहे लग्न करताना तुम्ही पाहिलं नाही तुमचा शुभमंगल व्हायचा असेल 12 ते 15% मुलांचे लग्न होत नाही आणि मुलं कोणती मार्ग बोलतात आणि वापर नाही मुलांनी टाकतात अभ्यास करत नाही मधी काम करत नाही त्याचे पुढे जाऊन खायला करण्याची भागात होतात मुलाजवळ खायला जाऊन खायला शिकतात आणि भागात खाली बेकार खाली मुलं त्यांना लुटून लागत नाही काय करत नाही दुकान विकत राहतात अशा 12 ते 15% मुलांची लग्न होत नाही माहित आहे तुम्ही काय राष्ट्रपती नाही होऊ शकणार तुम्ही काय हिंदीचे आंदोलनाला होऊ शकणार नाही तुम्ही काय होऊ शकणार नाही तुम्ही राष्ट्रपती होऊ शकणार नाही पण त्या 12 ते 15% तुम्ही बसवणार आहे कमीत कमी तुम्ही आयुष्यामध्ये पती व्हावा त्यासाठी करेल नाहीतर 12-15% पोरं बेकार आहे 25 वर्ष झालं लग्न जमत नाही बघा त्या बिघडणाऱ्या पोरांनी भोगच्या काढला होता कोणत्या गटाला गटाधिकारी जन्म होत नाही आणि त्यांनी सांगितलं आम्हाला मुली द्या आणि नाचायला लागले जिल्हाधिकारी म्हणला मुकुट येऊ आणि मग नाचायला लागले आम्ही लग्न आणू आम्ही लग्न
म्हणजे लग्न बिग्न विचारले नाते बिगला आता केले करा लग्नामध्ये करताना माझ्या जीवनामध्ये फक्त जीवनच मोठा होऊ शकतो आणि मुलांना विचारतो दादा मला पुस्तकं बोलू द्यायची प्रश्न विचारतो छत्रपती शिवरायांच्या भूमिपदाची आणि मुलांची आसनाचा मोठा या पक्षात वेळ संपलेला आहे छत्रपती शिवरायांच्या भूमिपदाची नगरवर शिवरायाला पटलेले आहे बघा छत्रपती शिवराय इतिहासाच्या पाणीपाणी इतिहासाच्या पाणीपाणी आम्हाला जो प्रभू शिवरायाला अभिमानाने भारत मराठी दुःख जनता माता एकाची नावाचा छत्रपती शिवराय धन्यवाद. टाळ्या वाजवा. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे वेळ झाला मला वाटतं दुसरा प्रश्न आहे पुस्तक घेऊन जाईल आणि पाठ घेऊन जाईल तुझ्या नावाच्या पुस्तकामध्ये ते पुस्तक जाहिरात जेवण मीडिया करून शिक्षणाचे नाव विद्यार्थी पटकड्या उरकून घ्यायला माहिती भागपळे जय हे जय महाराष्ट्र श्री दत्तात्रय भोपाळ ज्ञानेश्वर मुंडले पत्रकार आणि रक्षके श्रमणवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी आपल्याला अत्यंत सुंदर प्रकारे शिवाजी महाराजांचा इतिहास सांगून एक प्रकारे आपल्यामध्ये उत्तेजना निर्माण केली त्याबद्दल आपल्या विद्यालयाच्या वतीनं आता त्यांचा थोडासा सत्कार करणार आहोत तो त्यांनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो आपल्या विद्यालयाचे सचिव माननीय अशोक भाऊ यांचा साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ शिर्डी आदर्श माध्यमिक विद्यालयातील व्याख्यानाचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. सुदर्शन प्रबोधन न्यूज, फणसवाडी, पुणे.